यूएईवर 9 विकेट्स आणि तब्बल 93 चेंडू दाखवून विजय मिळवलाय। या विजयासह भारतानं आशिया चषक मोहिमेची दणक्यात सुरुवात केली आहे। कुलदीप यादव आणि शिवम दुबेच्या प्रभावी माऱ्यासमोर यूएईचा डाव अवघ्या 57 धावात आटोपला। कुलदीपनं 4 तर दुबेनं 3 विकेट्स घेतल्या। याशिवाय जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्तीनं प्रत्येकी 1 विकेट घेतली। त्यानंतर 58 धावांचं सोपं आव्हान भारतानं अवघ्या 27 चेंडूतच पूर्ण केलं। सलामीच्या अभिषेक शर्मानं 30 तर शुभमन गिलनं नाबाद 20 धावांची खेळी केली। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला उत्तराखंड उच्च न्यायालयानं तब्बल 12 कोटी रुपयांच्या गैरवापराच्या प्रकरणी नोटीस बजावली आहे। याचं कारण म्हणजे बीसीसीआयकडून उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनला दिलेल्या निधीतील 12 कोटींचा गैरव्यवहार झाला असून यापैकी तब्बल 35 लाख रुपये फक्त खेळाडूंसाठी केळी खरेदी करण्यावर खर्च करण्यात आल्याचं ऑडिट अहवालात नमूद करण्यात आलंय। यासोबतच खेळाडूंना फळं देण्याच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी झाल्याचंही समोर आलंय। आणि या बातमीसोबत बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक नंतरचे अपडेट सविस्तरपणे जाणून घेऊयात। बघत रहा एबीपी माझा।